नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य एका महिन्यात इतकं काही देतं, की मन म्हणतं, आता खरंच गोष्टी बदलत आहेत. पण त्याच वेळी नशीब हलकसं कानात येऊन सांगतं, उत्साहात स्वतःलाच अडथळा होऊ देऊ नको. धनुराशीच्या जातकांना एप्रिल 2026चा हा महिना तुमच्यासाठी फक्त चांगला नाही, तर अतिशय महत्त्वाचा, शुभफलदायी आणि पूर्णत्वाकडे नेणारा महिना ठरणार आहे. कारण या महिन्यात तुमच्या राशीचे महत्त्वाचे ग्रह रवी, मंगळ आणि गुरु हे तिन्ही ग्रह तुमच्या कुंडली महत्त्वाच्या केंद्रस्थानी प्रभाव टाकत आहे. आणि जेव्हा असे ग्रह एकत्रितपणे साथ देतात, तेव्हा जीवनात फक्त लहान सहान बदल होत नाही, तर दिशा बदलू लागते. या महिन्यात तुम्हाला वारंवार जाणवेल की गेल्या काही काळापेक्षा आता गोष्टी अधिक वेगाने जुळू लागल्या आहेत. कामांना चालना मिळत आहे, आत्मविश्वास वाढतो आहे आणि मनात एक वेगळीच चालना निर्माण होते आहे. धनुराशीचा स्वभावच तसा आहे, मोठा विचार करणारा, समोर पाहणारा, अडचणींनी घाबरण्याऐवजी पुढे जाणारा. आणि एप्रिल महिन्यात तुमच्यातला हाच मूळ स्वभाव अतिशय ठळकपणे दिसून येणार आहे. आरोग्य, मानसिकता आणि ऊर्जा. सुरुवातीला तुमच्या मानसिक आणि थोडं शारीरिक स्वास्थ्याबद्दल बोलू. या महिन्यात तुमचं मानसिक स्वास्थ्य खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. तुमचा मूड खूप चांगला राहील. कॉन्फिडन्स उंचावलेला जाणवेल आणि कामाचा उरक सुद्धा दांड्या राहील. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट विशेष असते. ते ज्या कामाला लागतात ते पूर्ण ताकदीने करतात. अर्धवट मनाने काम करणं हा तुमचा स्वभाव मुळातच नाही. आणि एप्रिलमध्ये हाच गुण तुमच्या फायद्याचा ठरेल. तुम्ही या महिन्यात खूपच ॲक्टिव्ह राहणार आहात. कामं हाताळा, फिरणं वाढेल, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येईल आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या अंगात काम करण्याची अफाट ऊर्जा आहे. हो, पण इथे एक लहानशी सूचना सुद्धा आहे. महिन्याच्या उत्तरार्धात साधारणतः 20-22 तारखेनंतर आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. कारण या काळात थकवा, लहानसहान शारीरिक त्रास किंवा दुर्लक्षित केलेल्या गोष्टी डोकं वर करू शकते. म्हणून हा महिना जरी चांगला असला, तरी मी ठीक आहे म्हणून शरीराचे संकेत किंवा सिग्नल दुर्लक्षित करू नका. आर्थिक स्थिती आणि पैशाचा प्रवाह. आता आर्थिक बाबतीत बोलायचं झालं, तर हा महिना धनु राशीकरता खूप समाधानकारक आहे. तुमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी मजबूत राहील. पैशाचा फ्लो चांगला दिसेल. अर्थार्जनाच्या संधी मिळतील. काही कामं जुळतील, ज्यामुळे तुम्हाला जाणवेल की आता आर्थिकदृष्ट्या स्थैर्य येत आहे. तुमच्या पत्रिकेतील स्थिती अशी आहे की धनेश चतुर्थात आहे आणि पंचमेश भाग्येश सुद्धा चतुर्थात असल्यामुळे आर्थिक बाजूला शुभ साथ मिळते आहे. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की पैसा फक्त येईलच असं नाही, तर तो योग्य कारणांसाठी सुद्धा वापरला जाईल. विशेषतः घरासाठी, कुटुंबासाठी, घरगुती सुखसोयीसाठी खर्च होण्याची थोडी जास्त शक्यता आहे. म्हणजे हा खर्च वाया जाणारा नसून उपयोगी स्वरूपाचा असेल. जर तुम्ही घरात काही नवीन घेण्याचा विचार करत असाल, घरासाठी काही मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा कुटुंबासाठी काही आर्थिक पाऊल उचलायचं असेल, तर हा महिना त्या दृष्टीने अनुकूल आहे. तरीही पैसा येतोय म्हणून तो कुठेही वाहू देऊ नका. कारण काही वेळा चांगला आर्थिक फ्लो असताना आपण खर्चाचा भाग थोडं सैल करतो. म्हणून लक्षात ठेवा, पैसा येणं ही गोष्ट चांगलीच आहे, पण त्याचं नियोजन करणं ही त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर हा महिना वाईट नाही आहे.
पण विचारपूर्वक निर्णय नक्की घ्या. तडकाफडकी ट्रेड करू नका किंवा रिव्हेंज ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो तसं करू नका. उगाच एक्साइटमेंटमध्ये उडी मारू नका. दीर्घकालीन विचार तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. घर, मालमत्ता आणि कुटुंब या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र घरगुती सुखाचं ठरणार आहे. खास करून ज्या धनु राशीच्या व्यक्तींना नवीन घेऊन घ्यायचं आहे, काहींना घर विकायचं आहे किंवा प्रॉपर्टी रिलेटेड निर्णय घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. गोष्टी जुळून येतील, योग्य संपर्क मिळतील, अडकलेल्या चर्चा पुढे सरकतील आणि ज्याची वाट पाहत होता त्या हालचाल सुरू होईल, म्हणजे मुवमेंट सुरू होईल, त्या कामांना गती येईल. म्हणून घर, जागा, मालमत्ता, वास्तू या संदर्भातली निर्णयांसाठी हा महिना उपयोगी ठरू शकेल. पण सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट विसरू मात्र नका. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या हेल्थमध्ये अचानक काही त्रास वाढल्यासारखा वाटू शकतो. लहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तपासणी, सल्ला आणि काळजी घेणं योग्य ठरेल. रिलेशनशिप किंवा प्रेमसंबंध. रिलेशनशिपच्या बाबतीत हा महिना एकंदरीतच चांगला आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर नातं सुमधुर आणि उबदार राहील. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अंडरस्टँडिंग किंवा समज वाढेल आणि गेल्या काही काळापेक्षा नक्कीच तुमच्या रिलेशनशिपमध्ये जास्त स्थैर्य जाणवेल. जर तुम्ही नवीन रिलेशनशिपचा विचार करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीकडे मन झुकत जरी असेल तरी हा काळ त्या दृष्टीनेही अनुकूल आहे. फक्त महिन्याच्या शेवटचे 8 ते 10 दिवसांमध्ये थोडे मतभेद वाढू शकतील. छोटे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज आपण त्याला म्हणतो, किंवा मनात चिडचिड वाढल्यासारखं जाणवू शकतं. पण ते इतके काही मोठे नसते की गोष्टी हाताबाहेर जातील. त्यामुळे तशी काळजी करू नका. फक्त त्या काळात शब्द जरा जपून वापरा. गर्भवती महिला, विद्यार्थी यांच्याकरता हा महिना तसा चांगलाच राहील. सर्वसाधारणपणे हा महिना अनुकूलच दिसत आहे. खास करून विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना आदर्श असा म्हणावा लागेल. त्यांचा फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन उत्तम राहील, अभ्यासात रस वाढेल आणि केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसू लागतील. ज्यांना अभ्यासात सातत्य ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ आत्मविश्वास देणारा आहे. प्रवासासाठीही हा महिना अनुकूल आहे. काही प्रवास कामासाठी असते, काही कुटुंबासाठी असते, तर काही पर्सनल ग्रोथसाठी, आणि अनेक वेळा हे प्रवास फायदेशीर नक्कीच ठरते. वैवाहिक जीवन किंवा विवाहित व्यक्तींसाठी हा महिना उत्तमच आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर संबंध सुमधुर राहतील. एकत्र वेळ घालवू शकाल. फिरायला जाण्याचे सुद्धा योग येतील. नात्यात ऊब वाढेल. ज्यांचे लग्न जुळण्याच्या टप्प्यावर आहे किंवा विवाहाच्या चर्चा सुरू आहे त्यांच्यासाठीही हा महिना अनुकूलच म्हणावा लागेल. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागू शकतात, योग्य मार्गदर्शन मिळू शकतात आणि विवाह संदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय पुढे सरकू शकतात. करिअर, नोकरी या संदर्भात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये करिअरमध्ये बऱ्याच चांगल्या संधी दिसत आहे. कामं पूर्णत्वाकडे जातील. अडकलेले विषय पुढे जातील. नवीन मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्या कामात एक स्पष्ट दिशा दिसू लागेल. पण इथे एक मुद्दा थोडा महत्त्वाचा आहे. धनुराशीच्या व्यक्तींना अन्याय सहन होत नाही. कोणी चुकीचं वागत असेल तर ते गिळून टाकणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा स्वभाव मुळात तुमचा नाही. झेंडे घेऊन पुढे धावणं हा मात्र तुमचा स्वभाव नक्कीच आहे. तर थोडंसं तडजोड करणं, ॲडजस्ट करणं, थोडंसं शांत राहणं हे तुम्हाला सहजपणे जमत नाही आणि नेमकी हीच गोष्ट एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी चॅलेंजिंग ठरू शकते. वरिष्ठांबरोबर मतभेद होऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत वादविवाद होऊ शकतात. तुम्हाला वाटेल की मी चुकीचं नाही, मग मी का मागे हटू?
पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक सत्य लगेच बोलणं नेहमी शहाणपणाचं नसतं. कधी-कधी थोडं थांबणं, थोडी तडजोड, थोडा व्यावहारिकपणा यामुळे मोठं नुकसान टळतं. म्हणून या महिन्यामध्ये स्वतःच्या स्वभावावर थोडं काम करा. तुमचा मुद्दा जरी बरोबर असला, तरी तो कधी, कसा आणि कुणासमोर मांडायचा हे ठरवणं अधिक महत्त्वाचं ठरेल. या महिन्यातला संवेदनशील काळ जो आहे, तो असणार आहे 18 तारखेपासून ते जवळजवळ 22-23 तारखेपर्यंतचा कालावधी. या दिवसांमध्ये घरातलं वातावरण थोडं गढूळ झाल्यासारखं वाटेल. मनात अस्वस्थता वाढू शकेल. लहान गोष्टी त्रासदायक वाटू शकतात आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याची शक्यता वाढेल. म्हणून या काळात एक गोष्ट नक्की करा. थोडं शांत राहा. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देऊ नका. विशेषतः घरात ताण वाढेल असं बोलणं टाळा. पौर्णिमा, अमावास्या या महिन्यात असणार आहे दिनांक 2 आणि 17 तारखेला. म्हणजे 2 तारखेला पौर्णिमा आणि 17 तारखेला अमावास्या. त्या 2 तारखांच्या आसपास महत्त्वाचे निर्णय घेणं टाळा. वादविवाद टाळा. भावनेच्या भरात जाऊन प्रॉमिसेस, कमिटमेंट किंवा कागदोपत्री व्यवहार करू नका. कारण या काळात तुम्हाला जे योग्य वाटेल ते नंतर बदलून गेलेलं दिसेल किंवा त्याच्यामध्ये बदल दिसतील. एकंदरीत या महिन्याचा निष्कर्ष असा आहे धनुराशीच्या जातकांना, एप्रिल 2026 तुमच्यासाठी भाग्य, प्रगती, घरगुती निर्णय, आर्थिक लाभ आणि अडकलेल्या गोष्टी मार्गी लावणारा निश्चितच आहे. हा महिना तुम्हाला पुढे नेणार आहे. तुमच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी पूर्णत्वाकडे नेणार आहे. अट फक्त एकच आहे. तुमच्या स्वभावातील आग शहाणपणाने वापरा. जिथे बोलणं आवश्यक आहे तिथेच बोला. पण जिथे शांतता जास्त उपयोगी आहे तिथे शांत राहणं महत्त्वाचं राहील. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं, घराकडे लक्ष दिलं आणि करिअरमध्ये तडजोडीची योग्य भूमिका घेतली, तर हा महिना खरोखरच तुमच्या आयुष्याला पुढे नेणारा ठरेल. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.